तर हे बघा, हे जे बॅकग्राऊंडला जे दिसते की नाही, ग्रो युअर बिझनेस डिजिटली 100x बिझनेस ग्रोथ अँड 3 सिक्रेट्स ऑफ डिजिटल सक्सेस, हे माझं बॅनर आहे, याला कव्हर इमेज म्हणतात. आणि हा माझा लोगो आहे, याला प्रोफाईल पिक्चर म्हणतात. तर आता आपल्याला आपल्या व्यवसायासाठी एक कव्हर पेज आणि बिझनेसचा लोगो बनवायचा. तर लोगो बनवून घ्यायचं झालं तर आपल्याला 500,000 रुपये खर्च करावे लागतील. चॅट जीपीटी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला लोगो बनवून देईल. तर चॅट जीपीटी ओपन करायचं आणि चॅट जीपीटीला म्हणायचं, help me to create a logo for my Facebook business page. My business name is Meta Ads with Chaitanya. I want highly attractive and premium logo. Use my face completely as it is. You can change my outfit. ओके, याला मी सांगितलं बाबा माझ्या व्यवसायासाठी लोगो बनव, मेटा ऍड्स विथ चैतन्य. तिथं मी माझा फोटो टाकतो. तर मी काय करतो, माझा फोटो टाकतो. ओके, मी याला सेंड करायचं. एक 2 मिनिटात हे आपल्याला सुंदर लोगो तयार करून देईल. आय एम हेअर टू क्रिएट अ लोगो फॉर माय बिझनेस. माय बिझनेस पेज is Meta Ads with Chaitanya. I want highly attractive and premium logo. Use my face as it is. You can change my outfit. मी त्याला म्हटलं की माझा चेहरा आहे असा वापर, बाकी तू माझे कपडे वगैरे चेंज करू शकतो. बघूया, हवं तर या प्रॉम्प्टचा स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही तुमच्या मराठी भाषेत सांगा. हो. माझं म्हणणं काय की कोणावरतीच अवलंबून राहू नका. प्रॉम्प्ट बिम तुम्ही स्वतःची तयार करा. तर तुम्हाला नसतील येत तयार करता तर काय करा माहितीये का, तुम्ही हवं तर मराठीत बोला त्याच्याशी. ओके, आता वेट करूयात आपण बनेपर्यंत. ओके, हे आता बनवते थोडा, एक 2 मिनिटांचा वेळ वगैरे लागेल, वेट करायचं. हो, पण गंमत कसलं जबरदस्त लोगो बनवेल. मी भरपूर सारे लोगो बनवलेले याच्यावरून. तुम्हाला जोक वाटेल, परंतु माझ्या वेस्टर्नियाचा जो लोगो आहे, प्रायव्हेट लिमिटेड माझी फर्म आहे, त्या फर्मचा लोगो पण एआय कडून मी बनवून घेतलेला आहे. माझं एकच सूत्र आहे की बाबा, पैसे खर्च करावे लागतात ना, पण योग्य ठिकाणी खर्चा. नको त्या ठिकाणी जर तुम्ही पैसे खर्चले तर तुम्हाला आउटपुट मिळणार. ओके, वा, मस्त लोगो बनवलेला आहे. आवडला तुम्हाला का नाही आवडला? जर नाही आवडला तर त्याला सांगा, भाई मला आवडला नाही, दुसरा बनवून दे. मला तर आवडला. तुम्हाला कसा वाटतं हा लोगो? मेटा ऍड्स विथ चैतन्य, लीड्स, स्केल, ग्रोथ, डिजिटल मार्केटिंग, मेटा ऍड्स, बिझनेस ग्रोथ, आणि इथं मेटा ऍड्स वगैरे दिलेले आहे. तर डाउनलोड करतो. आता डाउनलोड केल्यानंतर याला म्हणायचं, क्रिएट क्रिएट अ फेसबुक कव्हर इमेज ऑल्सो. कव्हर इमेज पण बनवायला सांगितलं आपण याला. आणि लोगो जो बनवलेला आहे ना, तो लोगो यायचा इथं ऍड प्रोफाईल पिक्चरला यायचं, आणि प्रोफाईल पिक्चर मध्ये येऊन हा लोगो जो आहे तो लोगो ऍड करायचा. हे बघा, लोगो जसाच्या तसा कुठेच क्रॉप पण आणि कट पण झाला नाही बघा, कुठंच कट झाला नाही, इतकुरेट त्याने लोगो बनवलेला आहे. जर माझा आहे तर जुना आहे तर जुना वापरा ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. जुना असेल तर जुना वापरा, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, त्याने मी याला बॅनर बनवायला सांगितलंय, कव्हर इमेज ऑल्सो, म्हणजे बॅकग्राऊंडचं जे ती होती ना माझ्या बिझनेसची, ही वाली ग्रो युअर बिझनेस डिजिटली, तर ती मी त्याला बनवायला सांगितली. वेट करूयात बनेपर्यंत.
ओके, मस्त. छान बनवलेलं आहे याने. बघा, याने आपल्यासाठी एक फेसबुक कव्हरचं बॅनर इमेज सुद्धा बनवलेलं आहे. तर मी काय करतो, याला डाउनलोड करतो. जर तुम्हाला आवडलं नसेल तर तुम्ही त्याला सांगा की भाई मला आवडलेलं नाही, माझ्यासाठी बदलून दे. बाय द वे हे मला आवडलेलं आहे. आता मी काय करतो, हा लोगो जो बॅनर जे बनवलेले आहे ते बॅनर इथे ऍड कव्हर फोटोला क्लिक करतो आणि इथून माझं ते बॅनर आहे ते बॅनर ऍड करून घेतो. आता बघा किती माझं परफेक्ट आणि अक्युरेट तयार झालेलं आहे. मेटा ऍड्स विथ चैतन्य.